चला तर कोबीच्या पराठ्याची झटपट होणारी रेसिपी आज आपण पाहूयात। यासाठी कोबी स्वच्छ धुवून घेऊन तो चॉपरमधनं बारीक चॉप करून घ्यायचा आहे। त्याला 10 ते 15 मिनटं मीठ लावून ठेवायचे आहे। 15 मिनटानंतर छान पिळून घ्यायचा आहे। या कृतीमुळे कोबीचा उग्रवास कमी होण्यासाठी मदत होते। त्याच्यानंतर कढईत तेल टाकून आलं लसणाची पेस्ट टाकायची, ओवा टाकायचा आणि कोबी छानपैकी त्याच्यावर परतून घ्यायचा आहे। तो थंड करून मग त्याच्यामध्ये कांदा, लिंबू, हळद, लाल तिखट, उकडलेला बटाटा, धणे जिऱ्याची पूड हे सगळे इन्ग्रेडियंट घालून छानपैकी भाजी करायची आहे। कोबी सॉटे केल्यामुळे त्याच्यातला कच्चटपणा कमी होतो। त्याच्यानंतर डो मळण्यासाठी आपण येथे गव्हाचं पीठ, थोडंसं डाळीचं पीठ घेऊन छानपैकी पातळसर डो मळला आहे। त्याच्यानंतर जसं आपण पुरण स्टफ करतो तशी भाजी स्टफ करून छानपैकी पराठा लाटून घ्यायचा आहे आणि तो स्लो टू मीडियम फ्लेमवर छानपैकी तूप घालून खरपूस भाजून घ्यायचा आहे। माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब नक्की करून पहा। खूप छान टेस्टी पराठे होतात। थँक्यू।